तर मित्रांनो आपण चाललो आहोत मालुकला आणि त्या मालुकला जाताना आपण मी आहे, चेतन आहे, इकडे दिपेश आहे आणि इकडे गाऱ्यादा म्हणून आहे. तर आम्ही 4 जण दादा बोलला आणि तिकडे आम्ही जाऊन ॲक्च्युली त्याला नाकवादा असं म्हणतात. ॲक्च्युली तो तिकडे बोट वगैरे चालवतात, त्यांची बोट आहेत आणि आपण तिकडे तुमच्याकडे जाणार आहेत का? हां, गेलो तर जाताना आम्ही जाऊ पण शकतो तिकडे आणि बघूया आम्ही काय एन्जॉय करतो. आणि तिकडे लग्न आहे आणि आज संध्याकाळी हळद असणार आहे, तर थोडीशी एन्जॉय पण आम्ही करणार आहोत. आणि चला लेट्स गो. खूप ट्रॅफिक म्हणजे आम्ही कधी निघालेलो आहोत, झाले म्हणजे 20-25 मिनटं झाले असतील. अजून एवढं ट्रॅफिक आहे ना इकडे बघा या साईडला. नेरूळ पासून ते कलंबोलीपर्यंत एवढं ट्रॅफिक जे आम्ही काय माहीत नाही पुढे काय झालेलं आहे म्हणून. पण खूप ट्रॅफिक आहे सध्या. असं झालं आहे की एवढ्या वेळेपर्यंत आम्ही पनवेल क्रॉस केला असता आणि ट्रॅफिक असल्यामुळे थोडंसं टाईम जातो आहे. आता आपण या रोडने असं जाणार आहोत. हा जो आहे मुंबई गोवा रोड असं जातो आणि ते आता साई एकविरा हॉटेलमध्ये आम्ही जातो जेवण्यासाठी. वाव, मस्त हॉटेल आहे. अरे त्यांनी हे केलंय रे, काय होतं, चिरे लावलेत थंडावासाठी. चिरे लावलेत त्यांनी. जाऊया. चिरे लावलेत त्यांनी इथे. हे बघा, हे जे आहे साई एकविरा हॉटेल, त्यांनी चिऱ्यांचं बांधकाम असं केलेलं आहे. असं मस्त सुंदर असं बनवलेलं आहे. हे खूप वर्षांनी मी फुलं बघितले ना. हे फुलं आहेत ना, हे माहिती आहे, याचा हार बनतो. याचा हार बनतो माहिती आहे, याचा हार बनतो याच्या फुलात फुल टाकल्यानंतर ना. मस्त एक नंबर. बड्डे वाटतो कोणाचा तरी की झालाय बड्डे. नाकवा बोट, नाकवा बोट, बोट बघा मस्त एक नंबर. हा मस्त बनवलं आहे. हे तर फोटो काढायला पाहिजे, नंतर फोटो काढू आपण. जेवायला आलं जरासं जेवून घेऊ. काय आला? हां तिकडे बसो, तिकडे. हां त्याच्यात खूप छान असं बनवलेलं आहे. पनवेलपासून थोडंसं दूर अंतरावर, म्हणजे जास्त नाही, 5-10 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. तिथं मस्त असं बनवलेलं आहे त्यांनी, स्ट्रक्चर असं केलेलं आहे. तिकडे आलं कट मारून एकदम खालून एकदम पूर्ण सकटा घेऊन एकच आहे आणि आमच्या पूर्ण गँग ते एकच आहे. पण तो हे होईल आता पडेल नाही पण आला ना टिश्यू. आता आम्ही जेवतो आहोत. आलेला आहे आपल्यासोबत इकडे चिकन हंडी आहे, चिकन हंडी आहे, रोटी आहे, कांदा बोलला तर विषय हार्ड असतो. आता आपण थोडं खाऊन घेऊया, रोटी घेऊया आणि कांदा घेतलेला आहे, लिंबू एक घेऊ. आणि हा असा लिंबू
असं लिंबू आहे ना, लिंबू असा मारायचा आहे. हा हा. आणि आणि इथे असं लिंबू असं इथे एक मारायचं. आणि आपण तो घास आपण जो घास घेणार आहोत जस्ट टक करून. त्यांना सांभाळा जरा. अप्रतिम. साहेब आताच पियाले. कसं वाटलं ना मला? एक नंबर आहे. चांगले काय वाटतं? तू तुझं अजून घेतला पण नाही, चांगला कसं बोल? तू बोल रे. शब्द नाहीत म्हणजे एवढं चांगलं झालं आहे. इथे लिंबू पिताना मजा आहे का? पण आहे चांगलं. रिॲक्शन भारी. जस्ट जेवण होऊन झालेलं आहे. आता परत आम्ही चाललेलो आहोत आपल्या या वाटेवरती. आणि मस्तपैकी हे नाही पुढे सांडेल ना. आता आम्ही परत ह्या रूटला चाललेलो आहेत. मस्त जेवण होतं, खूप छान असं जेवण होतं. जाऊया मस्तपैकी एन्जॉय करूया पुढे जाऊन. आम्हाला अजून 1.5 तास तरी जाईल आम्हाला पोहोचण्यासाठी. कारण आता वाजलेले आहेत बघा 5:15 झालेले आहेत. म्हणजे 6:30 तरी होतील आम्हाला पोहोचण्यासाठी. रोड तर खाली आहे पूर्णपणे. जातोय आम्ही. लास्ट टाइम जो गेलो होतो म्हणजे लास्ट वेळेला जो पाहिला असाल तुम्ही, तो आम्ही दुसऱ्या रूटने गेलो होतो. आम्ही पाली फाट्यावरून जो गेलेलो होतो तो रूट होता. आता हा डायरेक्ट असा जातो तो मुंबई गोवा हायवे. तो रूट मॅच होण्यासाठी ना मी तुम्हाला दाखवून कुठेपर्यंत आम्ही तिथे गेलो होतो. ओके. मित्रांनो, आपण आता आलो आहोत रोहाला. इकडे लास्ट टाइम तुम्हाला मी इकडे या साईडला हे दाखवलं होतं. काल मी थांबू. तर आम्ही इथे लास्ट टाइम आलो होतो इथे रोहा या साईडला तुम्हाला मी दाखवलं होतं. इथून आपल्याला इथं लेफ्ट मारायचं आहे. आता थोडंसं आम्ही थांबलो आहोत आणि थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्हाला नंतर थोड्या वेळाने दाखवू काय. आता आपण आलो आहोत रोहामध्ये. तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं की आपण या रूटने आलेलो. या रूटने आपल्याला लेफ्ट मारायचं. इकडे वरती या झाडाच्या पाठीमागे तो फ्लॅग आहे, म्हणजे फोर्ट आहे या साईडला. तो फोर्टवरतूनच आपल्याला जसं जायचं आहे. आता थोडंसं ते आम्ही थांबलेलो आहोत, थोडंसं नाश्ता करतो. कारण आम्ही बोललो होतो की 7पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. म्हणजे पोचूनच गेलेलो आहे आम्ही पर्यंत, म्हणजे बोलायला गेलं तर. थोडंसं आता तिथे ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तिथे हळद आहे. तिथे आता फक्त 5-10 मिनटाचा रोड आहे आणि नंतर मग तुम्हाला एक्सप्लोर होतो.
आपण फायनली पोहोचलेलो आहोत इकडे लग्नाला. आम्ही जस्ट म्हणजे आम्ही पोचलेलो त्यानंतर आम्ही जो आपला हळदीचा जो मोहाल आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि आता इथे खूप लोक नाचत आहेत.
कसं नाही का दिल ना दिया दिल ना लिया. आता आपण इथे गावामध्ये आलेलो आहोत. तर त्या गावामध्ये सध्या तरी कोणी नाही आहे. म्हणजे मी आता सध्या तुम्हाला दिसत असेल की मीच आहे इथे. पूर्णपणे ना कोणीच नाही आहे इथे. डॉग्स वगैरे आहेत आणि मी इथे एकटाच या रोडवरती आहे. तर मला ॲक्च्युअलीमध्ये कसं भीती वगैरे नाही आहे, पण मला असं आवडतं की ते कुठे बाहेर जाणं, रात्री अपरात्री राहणं. आता बघा इथे इथे डॉग आला आहे, परत फुडेज आहेत. त्या गोष्टी मला खूप आवडतात. तर मी आलो आहे. मला इथे फिरायचं आहे. म्हणजे असं नाही आता माझ्यासोबत हे दोघं सवंगडे आहेत माझ्यासोबत. तर अशी गोष्ट नाही आहे की कुठे मला काय विजा होईल. हे बघा इथे पण आहे, इथे आहे. मला असं वाटत नाही की एवढे काय होऊ शकतं माझ्यासोबत. काही नाही आहे. पण अपरात्री आहे, मला आवडतं ह्या गोष्टीमध्ये. मला खूप इंटरेस्ट आहे. तर मी आलो आहे, मी एक्सप्लोअर करतो. मला आवडतं या गोष्टीमध्ये. मला खूप आवडतं अपरात्री जाणं, कुठे कोणाला भेटणं. बघ हा तिसरा एक आलेला. हे 2 प्लस इथे म्हणजे आम्ही 3 आणि मी 4था. बघू आता. हर पल मेरी याद तुम्हें तरसाएगी, मैं जागूंगा भी तुम्हें ना आएगी. हे गाईज गुड मॉर्निंग नाही, ॲक्च्युलीमध्ये गुड आफ्टरनून आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 12:30. ॲक्च्युली काय झालेलं आहे, आम्ही आता उठलो आहे. झाले अर्धा 1 तास झाला असेल आम्ही उठून. आणि आता जरासं या साईडला फिरायला झालो आहे. कारण रात्री काय झालेलं होतं आमच्यासोबत. झोपलो, लेट झाला नाचायला, झोपलो, उठलो आणि आता इकडे आता सध्या आपण वाशी हवेलीला आहोत. आणि या साईडला आपण जायचं आहे इकडे. आणि पुढे आम्ही जरा जातो, गाव एक्सप्लोअर करतो जरा इकडे. पुढे जायचं इथे सरळ पुढे ना. ॲक्च्युली हे आहे वाशी हवेली. थोडं इकडे मंदिर आहे. पुढे जातो, तुम्हाला दाखवतो. इकडे खाडी साईडला जायचं आहे ना आपल्याला, गावातच आहे. आम्ही सुकट आणायला चाललो, सुकट. हो इकडे हे पण सुकटच आहे. हे काय तांदूळ आहे. वाशी हवेली. आता आपण बनवणार आहोत कोलंबी. तर हे जरा भिजत काढलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे मस्तपैकी. थोडंसं सोप करतो त्याला. याचं पाणी काढायला लागेल. आणि आपण इथे टॉमॅटो, मिरची, टॉमॅटो, कांदा घेतलेला आहे. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण करूया मस्तपैकी कोलंबी. ॲक्च्युली इथे या साईडला इथे ही विहीर आहे. आणि या साईडला इथे म्हणजे मच्छी वगैरे असं वगैरे ते वगैरे मिळते. जर तुम्हाला कालवा वगैरे खायची असेल, तुम्हाला कालवा म्हणजे कोकणामध्ये जो मोस्ट प्रकार असं आहे. इथे कालवा खूप म्हणजे कोकणामध्ये कालवा हा प्रकार आहे तो तुम्हाला कुठेच नाही भेटणार. आणि ही जी वस्तू आहे हे खाण्यासाठी कोणी माणूस उत्सुक असतो.
तर तुम्हाला कालवं तुम्हाला मी सांगतो कसे असतात आणि तुम्हाला ते दाखवेन पण तुम्हाला कशी आणि त्याची टेस्ट ॲक्च्युअलमध्ये त्याची टेस्ट असते ना ऑसम ऑसम. म्हणजे तुम्ही चिकन बोला मटन बोला ह्या गोष्टी आहेत ना काहीच नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही भेटणार प्रोटीन्स पण नाही. कालवं म्हणजे जीवाचं प्राण असं असतं. थोडंसं आपण उतरूया एक्सप्लोर करू. कालवं इकडे या साईडला आहेत ना इकडे समुद्र आहे पुढे आणि इकडे कालवं असतात. 200ला द्या. मी खाईन. ठीक तुला आहे ताई 200 दे गं. मग काय काय तू पण अशी करतस द्या 200ला द्या. 200 रुपये 200ला घेतो लगेच. आता आवडेल ना आपण लावलेली ना. ताई बारका जास्त होती म्हणजे नाही केलं ना काल पण रात्री. हे गाईज आम्ही कालवं घेतली. कालवं घेऊन आता असं कालवं घेतली. आता आम्ही चाललो आहोत कलिंगड खाण्यासाठी. कलिंगड घेणार पण आहोत खाणार पण आहोत. कलिंगड संपले. संपले कसं काय ब्लॉकवरच बोल संपले कसे काय घ्यायचं चाललं इकडे पाठवलं होतं कलिंगड. मित्रांनो आत्ता तुमच्या समोर कलिंगड घेण्याला जात आहोतो आणि कलिंगड डायरेक्टली संपलेत. असं पण नाही इनडायरेक्टली डायरेक्टली संपून आम्हाला गेलेत. कलिंगडच्या बागेतून. आता कलिंगडच्या बागेमध्ये जाऊन आणि धुडघूस करू आम्ही. कलिंगड जिथे जिथे उगत होते ना ते आम्ही बंद करू. त्याची काय करायचं आता आम्ही ऍक्च्युअली मध्ये आता झोप आलेला आहे. तर आता मला तर खूप झोप आलेली आहे. ऍक्च्युअली मध्ये आम्ही पहाटे सकाळी 6 वाजता झोपलो आहोत. केस उडून उडून. केस उडून उडून मी नाचलोय. ए राईट का? राईट आणि केस उडून उडून मी नाचलेलो आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही तर पाहायला असेल तुम्ही रात्रीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये खूप नाचलेलो आहे आणि त्याच्यामध्ये पाय वगैरे दुखल्यामुळे त्यामुळे सकाळी 11:30 वाजता उठून बाहेर फिरलो. बाहेर फिरून नंतर मग घरी गेलो. घरी जरा थोडंसं मस्ती मजाक झालेला आहे. स्ट्रॉंग मारले. तो ब्लॉग टाकू शकत नाही मी. आणि आता परतीचा प्रवास आहे इकडे आणि आता झोप आहे. मला तर खूप झोप आलेली आहे. जर तुम्हाला आता पुढे काही घडामोडी छोट्या मोठ्या घडामोडी होत असतील तर ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. चला लेट्स गो. बस हे गाईस आपला सफर इथे संपलेला आहे. आता आम्ही परतीच्या वाटेवर जातो आहोत. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिथे तुम्हाला बेल आयकॉन दिसेल घंटी ते दाबायला विसरू नका. चलो बाय. माझा स्वभाव पण रास्ता एक संती व्यक्ती माझी आत्महत्या आणि माझी भूतावर भक्ती दिसत सटकी पण नाही मी